नऊला 10 मिनिटं असताना का अंदाज नव्हता काय स्कूल कुठे ठाण्याला असते तू पण ठाण्याला कुठे आणि कधी ह्याला लागले 2005च्या आधी पेन्शन आणि आता समजा अशी घटना घडल्यानंतर मग यांच्या शिक्षणाचं काय होतं पण मग चांगलं राहणार विदीपची मेसेज ते ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत फार्मसिस्ट म्हणून पण ते कॉन्ट्रॅक्ट बेस नाही आपण काय करू आपण चर्चा करू शिंदे साहेबांशी पण बोलू आपण महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि आम्ही सगळे आता स्वतः फॉलोअप करतील सांगतो आम्ही आपण त्यांचा परमनंटचा एक विषय करू दुसरं जर शिक्षणाला कुठे काही अडचण आली तर आम्ही आहोत समजा शिफ्ट करायचं झालं समजा नाही त्यांची शिक्षणाची जबाबदारी आमची आता ही मराठी का इंग्लिश पण मग इथं तुम्ही शाळा तुम्ही चूज करा आम्ही तिथं बोलतो तिथे जाते हा 7वी ते 7वी 8वी तुम्ही शाळा ठरवा हॉस्टेल का काय करायचं ते ठरवा आम्हाला कळवा नाही सांगा ना मला तुम्ही कसं सांगा त्यांना सांगा माझ्या लोकांना सांगा पण एक आहे पूर्ण जबाबदारी आम्हाला ही घटना आणि जसं तुम्ही दुःखात जातात तसं आम्ही पण आहोत त्या दिवशी तुम्ही पण आम्हाला म्हणजे सगळे होईपर्यंत पूर्ण सहकार्य सोपं नव्हतं तुमचे एक आले होते ते कोण उमेश बाकी आय थिंक ठाण्यावरून येत होते मुंबईवरून आम्ही होतो तिथं पण आतच येत नव्हते साहेबांनी खूप प्रयत्न केले सोडलं नाही नंतर मग मी सांगितलं आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा फोन केला परिवारातले जे कोणी असतील त्यांनी दादांना पण वेळ लागला वेळ तशी होते मग जास्त बोलता येत आम्हाला काहीच आणि आम्हाला कसं मानसिक दृष्टिकोन आम्हाला काही सुचत नाही एक तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा उठलो मी उठलो मला असं वाटलं की एक फार घाणेरडं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नातून बाहेर अजूनपर्यंत आम्हाला ते हे होतं दिलीप मला कुठली म्हणत समजा त्याने समजा सुनबाई तुम्ही बारामतीला होता कुठे आता गाव त्यांचं प्रॉपर आहे त्याचं माहेर कुठलं अलीकडे बारामती आमच्या मग इथं महानगरपालिका कुठे तुम्ही काय करा ताईंशी बोला त्यांना जे योग्य वाटतं ते तुम्ही त्याप्रमाणे ठाण्याला त्यांना घर पोलिसांचं होतं ठाण्यातच होते ना
नाही, आता ठाणे ओके असेल तर शिक्षणाचं दोघांच करू आणि परमनंट पण तिथंच स्पेशल केस म्हणून करते. त्या ठाण्याला पे ग्रेड पण जास्त असते. नगरपंचायत आणि नगर परिषद रिटर्न काय मला तो एक हे करा म्हणजे कारण आता हे रिटायर झाले. उद्या फक्त मी एका विषयासाठी मुंबईला आहे, तर आम्ही सगळे यायलाच तुम्ही सांगा म्हणजे मी तसं आपल्याकडून एकदा गेले तसे त्या माळी म्हणून आहे नाशिकला गेले असतील उद्या भेटेल पण बारा इकडे छोटा कुठे मग दोघांना सांगतो पोलीसमध्ये लाखो पोलीस असतात आणि जे मंत्री असतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी तुमच्या सुरक्षिततेसाठी कारण मंत्री हा तुमच्या आमच्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती असते. मग अशा व्यक्तींकडे ठराविक पोलीस म्हणजे 1% कमी लोक हे सिलेक्ट केले जातात आणि त्यांना मग त्या मंत्र्यांची सुरक्षता म्हणजे त्यांना सुरक्षता दिली म्हणजे महाराष्ट्राला सुरक्षा दिली असं असतं. तर असे लोक निवडले जातात. तुमचे पप्पा त्यातले एक होते म्हणजे अनेक पोलीस ऑफिसर आहेत त्यातल्या ठराविक लोकांना सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमचे पप्पा होते आणि ते कोणाचं सिक्युरिटी त्यांना जबाबदारी होती त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याबरोबर ते माझ्या अंदाजाने 2019 पासून हे त्यांच्याबरोबर होते आणि आधी मुख्यमंत्री साहेबांबरोबर ते होते. मग हे करत असताना सेवा देत असताना जी घटना घडली ही आपल्याला माहिती आहे की जसं तुम्ही तुमचे पप्पा तुमच्याबरोबर नाही आहेत तसे माझे काका माझ्याबरोबर नाही आहेत आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. पण जसं मी माझ्या काकाला एक अतिशय पराक्रमी नेता एक व्यक्ती आणि या राज्याच्या हितासाठी निर्णय घेणारा व्यक्ती म्हणून मी ओळखतो आणि असंच मी ओळखत जाणार. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या पप्पाकडे त्यांची जेव्हा आठवण तुम्ही काढाल तेव्हा अतिशय पराक्रमी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघायचं. त्यांचा आदर त्यांचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना तो तुमच्यात पण असेल पण आयुष्यभर तुम्ही तो बाळगा. तुम्हाला आयुष्यात जे काय व्हायचं असेल त्यासाठी तुमचा परिवार तुमच्याबरोबर आहे पण तुमच्याबरोबर पवार परिवारसुद्धा आहे एवढंच मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. ठीक आहे, तुम्ही काही ठरवा तुमच्या काकांना सांगा मामाला सांगा आजोबाला सांगा आईला सांगा ते आमच्याबरोबर सांगतील. आपले चव्हाण साहेब सुद्धा इथे आहेत आणि कोणालाही सांगा तुम्ही आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ठीक आहे, फक्त जी घटना घडली ती आपल्या हातात नव्हती पण तुम्ही आपल्या वडिलांबद्दल अभिमानी आयुष्यभर राहा आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. ठीक आहे, तुम्ही काही सांगा पण मोठं व्हा. लहान होऊन म्हणजे जे काही लाईफमध्ये कराल ते खूप मोठं करा उच्च पदावर जा. ठीक आहे, काळजी घ्या आईची पण काळजी घ्या. विदीपची आई म्हणजे सोपं नाही आहे आईला तर आई वडिलांना तर आम्ही आता बोलू तरी शकतोय नाही का सुदीपला भाऊ एकूण आहे दोन महिने त्या कुठे असतात एक पुण्याला आणि एक पनवेलला. यानंतर
निश्चित होत आहे. तसं तुमच्या घरावर एखादा डोंगर कोसळला तिथं आमच्यावरही तसंच झालं आहे. बोलून असा कुठला मार्ग निघत नसतो. शेवटी ज्यांच्या घरावर हा अनुभव येतो त्यांनाच ते कळतं. तसं तुमचं तसं आमचं आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आपण मुलांचं काही शिक्षणाचं असेल तर आम्हाला नक्की सांगा. त्याच्यात आम्हाला जी काय करता येईल ते आम्ही प्रामाणिकपणे करू. आणि दादांचं आणि शिंदेभावांचं फार जाधवभावांचं फार वेगळं नातं झालं होतं. म्हणजे मला असं वाटतं की दादांना चॉईस असतो की बदलायचं का ठेवायचं. पण त्यांनी त्यांना 19 पासून आत्तापर्यंत कंटिन्यू केलं होतं. आणि दादा फार कमी लोकांवर तसा विश्वास ठेवायचा त्यात ते एक होतं. फार जवळचं नातं त्यांचं झालं होतं. तसं त्याचं ते अधिकारीच होते, म्हणजे पोलीसमध्ये होते तरी वेगळं नातं झालं होतं. ते घडलं ते म्हणजे फारच वाईट झालं. 10वा 13वा झाला तुम्ही सांगा. शिक्षणाचं त्याचं परमनंटचं तरी आम्ही आमच्याकडनं मागणी करू. परमनंटचं त्यांचं परवड हे विजितचे काका हे शिक्षक आहेत जाधव जिल्हा परिषद जिल्हा शिक्षण खूप झालं. नाही विजितचं शिक्षण इथं झालं आणि 12वी आणि हे काय झालं पोलीस 2009 16 वर्ष झाली. मला तरडगाव माझ्या मतदारसंघातलं वाटतं. माझ्या मतदारसंघातून तरडगाव म्हणून गाव आहे. मी अलीकडे तेरावा आपल्या 9 तारखेला जातो. आणि 9ला तुझ्या ऑफिसचं फोन घेऊन बाकी कुठं काय अडकलं वगैरे काय असेल ओळखण्यासारखी होती असं वाटतं. डोक्याला लागलं. त्यांनी हा ते हेच केलेलं होतं किंवा जर सोडले तर मी बँक जेव्हा तिथं आलो होतो तेव्हा मला ते डॉक्टर म्हणाले मला दादांना बघायचं आहे का. म्हटलं ते मी ऐकलंय मला नाही, कारण मला त्यांचा चेहरा हा तो चेहरा आठवायचा आहे, मला तो बघायचा नाही. नंतर ते कुठेतरी त्या ॲक्सिडेंट झाला होता ते कुणी फोटो काढले होते, ते व्हायरल झालं होतं. एक माणूस म्हणलं बघायचं नाही. आता काय होतं तोच चेहरा लक्षात राहतो. पण पोलिसांशी बोलल्यानंतर असं कळालं की थोडं यांचंच जळलं नव्हतं. आग लागली. मार बसले म्हणजे ते विमानच पलटलं. त्याबद्दल काय काय सांगितलं जातं, तथ्य काय असं नक्की काय वैमानिक काय असं 4 दिवसांनी मी सांगतो. 4 दिवसांचं बरंच काय आहे ते सांगेल, पण म्हणजे दिवस जाऊ.
कारण मला जी घटना घडली त्याचं राजकारण करणे आम्हाला योग्य वाटतं. मला बी एक पत्र करायचं तुम्हाला काय चूक त्या विमान मालक कंपनीचा जो सिंग म्हणून आहे त्या मालकीचं ते शेवटी काय होतं की डोक्यात असं होतं की आता दुर्दैवाने जी घटना घडून गेली आता मी एकदा दिल्लीवरनं नागपूरला आलो बघ तरी हेच होतं मुलगी पण जी पायलट होती ती यंग होती तीच असेल असं मला वाटतं. सुरक्षित असेल. नाही हे तसं 35 वर्षापूर्वीच तसा कॅप्टन तो अनुभवी ते एवढं ढगाळ नव्हतं. विमान चालवताना आपल्याला असं जसं दिसतं तसं जेव्हा आपण असं बघतो तेवढं दिसत नाही. जसं तुम्ही पाण्यात खाली एखादा बॉल पकडला वरून तुम्हाला वाटतं बॉल इकडे तो इकडे असतो तसं ते जरा वेगळं समीकरण आहे. अनुभवी असताना सुद्धा ते चूक जी झाली शेवट विमान जे असं झालं विमान असं होण्यावर आपला आक्षेप. विमान असं जर लँड झालं असतं आणि ते बिना चाकाचं लँड झालं असतं ते आग लागली तर ते ब्लॅक बॉक्स त्याला महिना लागतो. जरी गुजरातलं एक विमान पडलं त्यात कसं असतं ते पूर्ण सांगितलं मला की आम्ही मागणी करणार. म्हणजे बॉडीगार्ड ह्याच्यातून बाहेरून नॉर्मल पोलिसला तर दादा बोलला होता की अजित दादांना आयुष्यभर वाटतं किती महत्वाचं होतं हे. मी तेच सांगितलं पुढे पासून आतापर्यंत चान्स असतो बदलीचा नाही घेतला दादाही पण नाही घेतला. कसं असते जवळून काम केलं ना माहिती घ्यावी लागते माणूस कसा आहे माणूस चांगला आहे का. माणूस चांगला असेल तरी मोठी माणसं जवळ ठेवतात. दादाने तसं ते जवळ ठेवलं होतं. दादा जेव्हा केव्हा मदत लागेल काही असेल कुटुंबासाठी हे करतात. त्यांचे अधिकारी 20-20 वर्षापूर्वीपासून तेच अधिकारी. मग 1-2 बॉडीगार्ड आहेत. एक मुस्लिम काय नाव इम्तियाज. हा इम्तियाज. ते तर त्यांचं कंट्रोल सुद्धा करत नव्हतं त्यांना रडणंच कंट्रोल नव्हतं. त्यांचे एक ड्रायव्हर आहे मामा मग ते कितीतरी वर्षापासून 99 सालापासून त्यांना तर अजून पण कंट्रोल कसं असतं की फक्त आडनाव नाही एक नातं असतं. ते आता या तुमच्या परिवाराचं आणि पवाराचं एक वेगळं नातं झालंय. आता ठीक आहे आम्ही आज एक वेगळ्या घटनेनंतर आलो दुःखात असताना आलो पण नातं आहे म्हणून येऊ शकलो. तसंच जसं पवार साहेब म्हणतात की पवार एक परिवार असला पवारांपेक्षा महाराष्ट्र हा परिवार म्हणून पवार साहेब मोठे होऊ शकतो. तसं हे असं नातं बुडत झालं. पण एकूण महाराष्ट्राचं राजकारणच बदललं या बऱ्याच गोष्टी तुम्ही बघायला मिळतात. माझ्या बरोबरच राहा. दादा फणसासारखे होते. हो दादा बाहेरून तुम्हाला लय कडक वाटत हो हो आतून लय मवाळा मवाळा. म्हणजे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर आहेत त्यांना ते कळायचं. मला सोडून जाऊ नको म्हणायचं सारखं सावली दादांच्या बरोबर.
दादांचं सोपं नसायचं ना, सकाळी चालत कामाला लागायचे 12 पर्यंत चालू. ड्युटी तशी दादांची हार्ड असायची. बाकीचे मंत्री उठतात 10 वाजता. 10 वाजता उठणार, मग 11 वाजता बाहेर येणार, मग संध्याकाळी म्हणलं आता जा, मग वेगळेच कार्यक्रम सुरू होणार काही लोकांचे. तर दादाचं नाही ना, दादा म्हणजे सकाळी 6ला जे सुरू कंटिन्युअसली ते रात्री 12 पर्यंत ते चालूच. परत मग दुसऱ्या दिवशी 6ला. दादांबरोबर टिकणं अधिकाराला ते सोपं नव्हतं. आणि दादा कसे, तुम्ही भेटला, हे भेटले, ते भेटले, काम सांगितलं लगेच फोडला, लगेच फोडला, लगेच फोडला. PSI सोपं नव्हतं, ESOचं सोपं नव्हतं, अधिकाऱ्यांचंही सोपं नव्हतं. त्याच्याकडनं किती मिळतात सरकारकडून काय असेल? अजून काही तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट वगैरे केला? आम्ही कुणावर नाही, म्हणजे आम्ही फक्त तुमच्या घरातलं कोणीतरी यावं तुमचीच वाट बघत होतो. मग तिथून पुढं म्हणजे आमचं ते काल विधी संपले, मला आज येत आलं. इथून पुढं चालू केलं. ते मी करू असतो. संभ्रमातच आहे. नाही नाही फेक मेसेजेस वगैरे यायला लागले, त्याच्यावर आम्ही असं नाही, तो एक इन्शुरन्स वेगळा आला, ते बघू आपण. मी बोलतोय ह्याचं डिपार्टमेंटचं जे असेल सर्व्हिस इन्शुरन्स काय असतं. ते असं आता ऍक्च्युली ते त्यांच्या डिपार्टमेंटचे जे साहेब होते ना SPOचे, ते त्यांनी सांगितलं थोडं समजून. पण आता हे सगळं विधी झाल्यानंतर कॉन्टॅक्ट करू त्यांच्यावर. मग अशी मिळालेच नंबर दादांच्या ऑफिसमध्ये सांगा, मी विमानाचा इन्शुरन्स असतो, त्याला इन्शुरन्स आपला जन्मदिन असतो. नाही नाही विमान त्यांना बरं विमान कंपनी. तुमचे वडील काय ते आपल्या राष्ट्रवादीचे हे असं मला कळलं. प्रमोद आप्पा पाटील ओळखत असं नाही गावला आमच्या मला असं कळालंय ते. त्यांचं ते काल त्या कार्य भावाशी बोललो. हा ते नाशिकला गेलेत आज, आणि इथे मुकेश्वर करून रात्री उशीर आहे. तर मी आज तुम्हाला भेटून दिला. ते प्रमोद पाटील आमचे सगळे विद्यार्थी होते, ते म्हणले ते माझेच कार्यकर्ते. महाराष्ट्रामध्ये आज जर आपण बघितलं ना, कोणाला ना कोणाला तरी, नाही तर कसं ना कसं तरी पवार साहेब, अजित दादा हे कशा ना कशा ते स्पर्श झालेले आहे. ते पार्टी काम, एखादी मदत, एखादं कुठलं काय कुठलं काय. मग काल अक्षरशः काही असे लोक येत होते, फक्त दादांमुळे मदत झाली, पवार साहेबांमुळे मदत झाली, परिवाराला मदत झाली, एखाद्या योजनेचा फायदा झाला. असे असंख्य लोक. माझं व्यक्तिगत उदाहरण सांगतो. माझ्या धाकट्या भावाची मिसेस बिगवानची, तर तिचे वडील पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये शिक्षक असताना इन सर्व्हिस एक्सपायर झाले. तर मग अनुकंपामध्ये मग दादांच्या ग्रामीकडून साहेबांच्या नावामध्ये, तर ते दादांनी फाईल बघितली सगळी, आणि म्हणजे इतकं अविश्वसनीय आहे कल्पना की 2 मिनिटात त्यांनी सचिवांना विचारलं, हे का नियमात आपल्या बसतोय का बसतोय. त्यांनी लगेच शेरा दिला, आणि साहेब 8 दिवसात ऑर्डर घरी आली. ती आता परम शिक्षिका म्हणून ती त्यांची ती खासियत होती ना दादा. आणि जर होत नसेल तर सांगितलं. आता काही लोक काय होतात, बघतो, करतो, थांबा, उद्या या, परवा या, तसं दादा अनेक लोक बसले.
धन्यवाद.